हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आपण इथे इडली पात्राचा यूज न करता इडली बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी जे रेशनचे तांदूळ असतात ते घेतलेले आहेत. तर ते 2 वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. तर हे 2 वाट्या तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत. आणि या तांदळामध्ये मी अर्धी वाटी रव्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपली इडली एकदम सॉफ्ट अशा होतील. तर आता रवा आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे. त्यात थोडंसं पाणी ॲड करा. तांदळाला स्वच्छ धुवून घ्या 1-2 पाण्याने. इथे आपले तांदूळ धुवून झालेले आहेत. तर आता आपण इथे 1 ते 1.5 वाटी पाणी घालून तांदळाला जे आहे भिजत घालत ठेवणार आहोत. त्याचबरोबर इथे मी त्याच वाटीच्या साहाय्याने 1 वाटी जी आहे उडदाची डाळ घेणार आहे. तर इथे 2 वाटी तांदळाला मी 1 वाटी उडीदची डाळ यूज करणार आहे. तर उडीदची डाळ आपल्याला स्वच्छ करून छान अशी भिजत ठेवायची आहे. तर इथे जे आपण आज इडली पात्राचा यूज न करता कढईमध्ये इडली बनवणार आहोत, आणि तीही अशा पद्धतीची की ज्याच्यामध्ये तुम्ही 1 इडली खाल्लं तरी तुमचं पोट भरेल, अशा पद्धतीची आज आपण इथे इडली बनवणार आहोत. तर आपली इथे डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. तर आता डाळीमध्ये 1 वाटी पाणी घालून डाळ पण आपल्याला भिजत ठेवायची आहे. तर ही जी प्रोसेस आहे, तर तुम्हाला इडली आणि जे तुम्हाला तांदूळ आणि जी उडीदची डाळ आहे ती साधारण 10 तास तरी भिजत ठेवायची आहे. 10 तासासाठी तुम्हाला पाण्यात ठेवायचं आहे त्याला. 10 तासानंतर आपल्याला त्याला चेक करायचं आहे, आणि ह्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे एका ग्लासामध्ये, आणि याच पाण्याचा वापर आपण डाळ आणि तांदूळ बारीक करण्यासाठी करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही डाळ बारीक करून घ्यायची आहे, कारण जर दोन्ही मिक्स केलं तर पटकन होणार नाही. तर सेपरेट तुम्ही बारीक करून घेऊ शकता. तर सुरुवातीला इथे मी डाळ बारीक करून घेत आहे. तर इथे आपली जी डाळ आहे बारीक करून झालेली बघू शकता. म्हणजे तुम्ही सकाळी 10 वाजता जरी तांदूळ आणि डाळ भिजत घातले, तर रात्री 10ला तुम्ही त्याला 10 वाजता किंवा 9 वाजता तुम्ही त्याला मिक्सरमध्ये बारीक करून ठेवू शकता. म्हणजे सकाळी 10 वाजता तुम्ही ते बनवू शकता. तर इथे आपली डाळ बारीक करून झालेली आहे. आता जे तांदूळ आणि रवा आपण भिजत ठेवले होते, तर ते आपण आता बारीक करून घेऊयात. तर हेच पाणी आपल्याला इथे यूज करायचं आहे, कारण आपण ह्याच्यातच भिजत ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला ते आपण स्वच्छ धुतलेलं होतं, त्यामुळे आपण हे पाणी यूज करू शकतो. तर इथे आपले आता मिक्सरमध्ये जे आहे तांदूळ पण बारीक करून झालेले आहेत, तांदूळ आणि रवा बघू शकता. तर आता हे दोन्ही जे बॅटर आहे आपल्याला उडदाच्या डाळीचे आणि तांदळाचे ते मिक्स करून ठेवायचं आहे. तर आता इथे आपण जे वाटताना पाणी घातलं होतं, आपल्याला तेवढंच पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी मिक्स करायचं नाही आहे. आता आपल्याला आपलं बॅटर जे आहे छान असं रेडी झालेलं आहे. तर ह्याला आपण आता 10 ते 12 तासासाठी ठेवून देणार आहोत, जेणेकरून आपलं जे पीठ आहे इडलीचं ते खूप चांगल्या प्रकारे भिजेल. आणि ह्याच्यात पाणी जास्त यासाठी ॲड नाही करायचं, कारण काय होतं, पाणी खूप ॲड केलं तर नंतर पाणी जे आहे ते खालच्या साईडला राहतं, आणि जे तांदळाचं आणि डाळीचं जे पीठ असतं ते वरच्या साईडला येतं. त्यामुळे पाण्याचा जास्त यूज नाही करायचा आहे. तर आता तर इथे मी कुठलंच म्हणजे पाणी जे आहे ॲड केलेलं नाही आहे. जे मी बारीक करताना तांदूळ आणि डाळ बारीक करताना जे पाणी घेतलं होतं तेवढंच. आता आपलं हे पातेलं पूर्ण भरेल अशा पद्धतीने पूर्ण पीठ आपलं भिजेल. तर आपला 10 ते 12 तासासाठी ठेवायचं आहे. तर आता जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी पाहिलं, तर बघू शकता आपलं पीठ जे आहे भरपूर फुगून वरती आलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी सोड्याचा यूज केलेला नाही आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड केलेलं होतं, कारण सोडा टाकल्यानंतर आपण 10 ते 12 तास त्याला ठेवतो, तर ते जास्त प्रमाणात फुगतं आणि मग नंतर जास्त आंबतंही, आणि ते आंबल्यामुळे त्याची वास येते आंबट. त्यामुळे आपल्याला विदाऊट सोडाही आपण इडल्या खूप छान अशी स्पॉन्जी बनवू शकतो. तर आता इथे मी 3 प्लेट घेतलेल्या आहेत सेम आकाराच्या, आणि त्याला इथे माझ्याकडे केळीचं पान नव्हतं, तर इथे मी जे आपले
तर या प्लेटांमध्ये मी अळूची पानं घेतलेली आहेत जेणेकरून आपल्या इडल्या खूप छान अशा बनतील. तर इथे तुम्ही पानाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर 2 वाट्यांमध्ये मी प्लेटांमध्ये पानं ठेवलेली आहेत आणि एक प्लेट मी विदाऊट पानांची घेणार आहे. तर आपण तशा पद्धतीने करून पाहणार आहोत की इडली आपली प्रॉपर बनते का, खाली चिटकते की नाही. तर आता आपल्याला याच्यामध्ये जे आहे बॅटर, तर आपल्या प्लेटमध्ये बॅटर घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला प्लेटमध्ये त्याला पूर्ण असं स्प्रेड करून ठेवायचं आहे. तर ही इडली जरी खाल्ली तरी आपलं पोट भरू शकतं. अशा पद्धतीची ही इडली बनते आणि खायलाही खूप छान लागते. तर अशा प्रकारे आपल्या 2 प्लेट्समध्ये तर बॅटर टाकून झालेलं आहे. तर आता जी तिसरी प्लेट आहे त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. तर तिलाही खाली थोडंसं तेल लावायचं आहे आणि मग वरून बॅटर त्यात ॲड करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही प्लेट्स जे आहे रेडी झालेले आहेत. तर इथे मी एक कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये एक स्टँड आहे, तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि आता आपल्याला एक खाली प्लेट ठेवायची आहे. त्याच्यानंतर वरती जर तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवू शकता. माझ्याकडे जाळी नाही आहे तर मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेन. त्याच्यावरती अजून एक प्लेट ठेवलेली आहे आणि अजून एक प्लेट ठेवून त्याच्यावरती आपली इडलीची जी बॅटरची प्लेट आहे ती ठेवलेली आहे. तर हिला साधारण 15 मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे. सुरुवातीला गॅस जो आहे फास्ट करा, नंतर स्लो गॅसवरती छान असं त्याला आपल्याला इडल्या बनवून घ्यायच्या आहेत. तर त्याचसोबत इथे मी तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवणार आहे. तर एकदम झटपट होणारी चटणी आहे. तर इथे मी घेतलेलं आहे खोबरं, थोडेसे डाळे घेतलेले आहेत, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर आपल्याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. खूप छान इडली बनते इन्स्टंट ह्याची. आणि तुमच्याकडे शेंगदाणे असते तर तुम्ही शेंगदाणे याच्यामध्ये घालू शकता. खूप छान लागते ही चटणी. बघू शकता आपली चटणी इथे रेडी झालेली आहे. थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे याच्यामध्ये आणि याला आपण छान असा आता कढीपत्ता आणि मोहरीचा तडका देणार आहोत. याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर इथे कढीपत्ता आणि आपला जिरी मोहरीचा खूप छान असा तडका रेडी झालेला आहे. तर आपली चटणी जी आहे इथे बनून रेडी झालेली आहे. तोपर्यंत आपण बघूयात आपल्या इडल्या रेडी झाल्या आहेत की नाही. बघू शकता खूप छान अशी आपली इडली इथे रेडी झालेली आहे. तर ह्या तिन्ही प्लेट्स मी इथे काढून घेतलेल्या आहेत. त्याला थोडा वेळ थंड होऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला त्यातून इडल्या बाहेर काढायच्या आहेत. तर चाकूच्या साहाय्याने तुम्ही साईडून त्याला इडलीला जे आहे काढू शकता. खूप इझिली निघतात आणि पानं घातल्यामुळे तर ते एकदमच इडली बाहेर निघते. बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्रेकफास्टमध्ये इडली बनवू शकता. खूप छान अशी आपली इडली इथे रेडी झालेली. बघू शकता तिची साईज खूप मोठी आहे. आणि जे आपण नॉर्मल प्लेटमध्ये म्हणजे की ज्याच्या खाली पानं ॲड केले नव्हते ती पण इडली बघू शकता खूप छान अशी झालेली आहे आणि ती पण अजिबात खाली चिटकलेली नाही आहे. एकदम छान अशी बनलेली आहे. आणि मी जे आहे बॅटर खूप कमी घातलेलं होतं जेणेकरून इडली आपली फुगून वर येणार होती त्याच्यामुळे. तर बघू शकता खूप छान आणि अजिबात कच्च्या राहिलेल्या नाही आहेत. व्यवस्थित अशा इडल्या रेडी झालेल्या आहेत. तर आता या इडलीला आपण वरती छान असं तूप लावणार आहोत. तूप लावून वरती छान अशी चटणी, तुमच्याकडे कुठलीही चटणी असेल तर तुम्ही त्याला वरती चटणी लावून त्याच्यावरती स्प्रेड करू शकता आणि त्यानंतर जी आपली हिरवी चटणी केलेली आहे त्या चटणीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा गाईज ही रेसिपी. तर इथे जी आहे मी माझ्याकडे जवसाची चटणी होती, ती जवसाची चटणी मी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने त्याला आपल्याला पूर्ण स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि छान अशी कट करून आपण आपल्या जी ग्रीन चटणी बनवलेली आहे त्याच्यासोबत खाऊ शकता. तर लहान मुलांसाठी तुम्ही टिफिनमध्ये वगैरे अशा पद्धतीने इडली बनवून देऊ शकता. मुलं खूप आवडीने खातात. इवन सॅटर्डे संडे जेव्हा सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही असं ब्रेकफास्ट बनवू शकता. घरचे पण खूप आवडीने खातील.
त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. खूप छान छान रेसिपी तुम्हाला एकदम घरच्या साहित्यामध्ये आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. एकदम कमी वेळात तयार होणाऱ्या आणि तेही एकदम घरच्या साहित्यामध्ये. बघू शकता इडल्या खूप छान आणि एकदम स्पॉन्जी अशा झालेल्या आहेत. थँक्यू गाईज.